नमस्कार मित्रांनो. आजचा जो सुविचार आहे तो एक पैशावर आहे आणि पैसा ही अशी वस्तू आहे ती आपल्याला म्हणजे नातं जोडते पण आणि नातं तोडते पण. एक गाणं तुम्ही ऐकलेलं असेल, पैसा पैसा क्या करती है, पैसे पे क्यों मरती है. थोडंसं मला काही एवढं जास्त ऐकलं नाही, म्हणता येणार नाही ते. तर तसा हा विषय आहे. बघा आजचा थॉट, सुविचार आणि एक प्रसंग मला सांगायचा आहे तुम्हाला. सगळी सुविचार आहे आजच्या. पहिले सुविचार ऐकून घ्या. सगळी नाटकं करता येतात, पण पैशाचे नाटक करता येत नाही. आजच्या युवा पिढीला मला एकच सांगायचं आहे, की पैसा कमवणं आणि तो बचत करणं ही पण एक कला आहे आणि ती कला तुमच्याकडे आली पाहिजे. रिअल लाईफमध्ये आपल्याला सांगितलं, आता मी एक आज प्रसंग सांगणार आहे तुम्हाला. रिअल लाईफमध्ये आपल्याला सांगितलं तर ₹500 जास्त आहे, ₹100 जास्त आहेत, ₹1000 जास्त आहेत, 5000 जास्त आहेत, 10000 जास्त आहेत. गणितात आपल्याला शिकवलं जातं. पण शाळेचे गणित आणि जीवनात गणित यांच्या कुठं ताळमेळ बसत नाही. दूरपर्यंत ते दिसत नाहीत. मित्रांनो, मी एकदा तुम्हाला प्रसंग सांगतो, की मी एकदा शहरातल्या 5-6 ए-टी-एम आहेत. त्यापैकी 2-4 ए-टी-एममध्ये रविवारी पैसे असतात आणि मिडल क्लास फॅमिलीचं तुम्हाला माहिती आहे, की 20-25 तारखेनंतर 200, 500, ₹1000 असे आपल्या अकाउंटला असतात. मी माझ्या अकाउंटला त्या दिवशी योगायोगाने होते ₹495. माझ्याकडे व्हेइकल काय होती नाही. मी गेलो शहरात. सगळे ए-टी-एम फिरलो. मला ₹300 काढायचे होते आणि योगायोग काय नशीब खराब, त्या दिवशी एका ए-टी-एममध्ये ₹500 नाही, सॉरी 100च्या नोटा नाहीत. मला ₹300 काढताच येत नव्हते. माझ्या खात्यात बरोबर ₹495. मित्रांनो, एक ए-टी-एम 1 किलोमीटर दूर होतं. मी पैदल गेलो 1 किलोमीटर दूर आणि तिथं गेल्यावर मला जाणवलं, की तिथे 500ची नोट. करावं तर काय करावं? शाळेत शिकवलं जातं ₹500 जास्त, ₹5, ₹10, ₹20 कमी. मित्रांनो, आयुष्यात पहिल्यांदा मला ₹5ची किंमत कळली. 495 खात्यात, पण ए-टी-एममधून ₹5 काढता येत नव्हते. तसाच एका मित्राला फोन केला. त्याला सांगितलं, माझ्या खात्यात ₹20 पाठव फोनपेने, तुला 1 दिवसात परत करतो, उद्या परत करतो. त्या मित्राने ₹20 पाठवले मित्रांनो, तेव्हा मला ते ₹500 काढता आले. बघा, आजचा सुविचार तोच आहे आपला. सगळी नाटकं करता येतात, पण पैशाचे नाटक करता येत नाही. पैसा ही अशी वस्तू आहे, कुटुंबामध्ये तेढ निर्माण करते, भावाभावामध्ये तेढ निर्माण करते, वाद घालते, भावकीत म्हणा, गावात म्हणा, गावागावात म्हणा, मित्रांमध्ये. सगळीकडे पैसा ही अशी वस्तू आहे, तिला खूप जपून वापरावं लागतं. पैशाची काळजी घ्यावी लागते. तिची म्हणजे पैशाची काळजी घ्यावी लागते. आणि बघा, तुमच्याकडे पैसा असेल तर सगळे लोक तुम्हाला सलाम करतात, नमस्कार म्हणतात. पैसा नसेल तर कोणी किंमत देत नाही. म्हणून आजचा विचार, सगळी नाटकं करता येतात, पण पैशाचे नाटक करता येत नाही.